त्याने तोंडावर दार लाव, तोंडावर. नातं संपलं, तुमचं नातं संपलं. असं कसं? विराजस, ए मला सांग, चाचूचं आणि तुझं नातं घट्ट आहे ना? आहे ना? हा मग अरे चाचू असा कसा दूर जाईल तुझ्यापासून? तुमचं नातं एवढं तकलादू आहे का? अशा छोट्या कारणावरून तुम्ही दूर व्हा? सगळं ठीक होईल विराजस. मला त्याच्यापाशी जाताही नाही आलं, बोलता पण नाही आलं, बघता पण नाही. काहीच केलं नव्हतं मी राधा, मी काहीच चूक नव्हते माझी. तू शांत हो विराजस. मी बोलते चाचूशी. मी बोलते, मी विचारते त्यांना. तू शांत हो. राधा, कुठे निघालीस? मी काकांशी बोलून येते. थांब, आत्ता नको जायला. अयो विराजसची अवस्था बघताय ना तुम्ही. हो 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 राधा, ठीक आहे, सगळं ठीक होईल राधा. आता ही वेळ नाहीये तिथे जायची. हे बघ, देवयानीने ना उगीच गैरसमज करून डोक्यात राग भरून घेतलाय आणि ती चुकीच्या वेळी व्यक्त झाली. पण त्यांचंही बरोबरच आहे ग. पण आपण त्यांना आता वेळ द्यायला हवा. थोडं शांत होऊ दे सगळं. हां, आत्ता नको जायला. कसं आहे ना, आत्ता तू गेलीस आणि रागाच्या भरात देवयानी पुन्हा काहीतरी तुम्हाला उलटसुलट बोलली तर त्यानंतर होणारा त्रास मला नाही चालणार. आत्ता नको जायला. ऐक माझं. विराजस, नको रडूस बाळा, नको रडूस. शांत शांत. आई, मी काहीच नव्हतं केलं काय. नाही तोंडावर दार लावलं. पहिलं नातं संपली म्हणाले. असं कसं नातं? आई, तू समजावू नका